महाड तालुक्यातील देशमुख कांबळे हे गाव मध्यरात्री गाढ झोपेत असताना गावावर मोठं संकट कोसळलं। येथील रहिवासी प्रभाकर देशमुख यांच्या वाड्याला रात्री 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला। अख्खं गाव झोपेत असल्याने कोणालाच या प्रकाराची साधी कुणकुणही लागली नाही। या आगीत शेतकऱ्यानं स्वतःच्या लेकरांसारखी वाढवलेली 9 गुरं होरपळून मृत्युमुखी पडली। या घटनेनं शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलं असून अख्ख्या देशमुख कांबळे गावावरच शोककळा पसरल्याचं वातावरण आहे। ऐन शेतीच्या कामांना सुरुवात झाली असतानाच शेतकऱ्यावर हे डोंगरा एवढं दुःख कोसळलंय। या भीषण आगीमुळे अख्खा वाडा जळून खाक झाला। या दुर्घटनेदरम्यान वाड्यात 12 जनावरं होती। सुदैवानं 3 जनावरं बचावलीत, मात्र त्यांना वाचवताना राहुल देशमुख हा तरुण भाजल्यामुळे जखमी झालाय। मात्र या बहादूर तरुणानं आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि 3 गुरांना आगीच्या पसरणाऱ्या ज्वालांमधून बाहेर आणलं। दरम्यान मध्यरात्री गावात विजेचा लपंडाव सुरू होता। अनेक तास वीज गायब होती। असं असताना वाड्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागणं शक्य नव्हतं। मग ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ग्रामस्थ संभ्रमित आहेत। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांनी दाखल होत पंचनामा केलाय। आगीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकरी प्रभाकर देशमुख यांना लवकरात लवकर मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री 1:30च्या आसपास आग लागली। पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय। आम्हाला पण तिकडून वरतून फोन आला की आग लागली म्हणून वाड्याला तुमच्या, आणि तसंच आम्ही आलो। पळत बघितलं तर तरी सगळी गुरांची नुकसानी झालेली आहे। सगळं जनावरं वाड्यामध्ये होती। किती नुकसान झालं? 9 जनावरं आतमध्ये वाड्यामध्ये होती। जवळजवळ 7 ते 8 लाखाची नुकसानी झाली। वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेली। काय समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली आग, काहीच नाही। वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।